तुम्ही म्हणाल ह्या थंड पाण्यामध्ये कसली शेव पडते ते तुम्हाला पुढे कळेलच. तोपर्यंत बघा, एका भांड्यामध्ये 2 कप इतकं दूध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून मिसळून घ्यायचं. ही कढई गॅसवरती नेऊन ठेवूयात. गॅस बारीक ठेवायचा. ह्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालणार आहोत, तर अर्धा कप इतकी साखर घालून मिसळून घेतलं. आता हे दूध आटवून द्यायचं आपल्याला. तोपर्यंत बघा, इथं एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्धा कप इतका कॉर्नफ्लॉवर, 1 कप पाणी घालून मिसळून घ्यायचं आहे. आता हा पॅन सुद्धा गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे. 4थ्या ते 5व्या मिनिटाला हे बघा, हे मिश्रण असं घट्ट होतंय. हे असं ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला सतत शिजवत राहायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा. पण कुरवड्यासाठी बघा कसा चिक करतो, अगदी तसाच हा चिक तयार होतो. खाली बघा, एका भांड्यामध्ये ना थंड पाणी आणि काही बर्फाचे क्यूब्स घ्यायचे. आता हे आपण तयार केलेलं मिश्रण ना ह्या साच्यामध्ये घालून जशी आपण कुरवडे घालतो ना तशी काढून घ्यायची. बघा, इथं आपण फालुद्यामध्ये जी शेव खातो ना ती आपली इथं शेव तयार झाली. तोपर्यंत बघा, दूध सुद्धा आपलं अगोदरपेक्षा थोडंसं आटलेलं आहे आणि घट्ट झालंय. आता ना हे दूध आपल्याला एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचं. हे दूध ना छान असं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलंय. नंतर याच्यामध्ये अर्धा कप इतका रो अफजा घालून छान असं मिसळून घेतलं. आता आपण ग्लास लावून घेऊयात. तर ग्लासमध्ये भिजवलेला सब्जा, आपण तयार केलेली शेव, रो अफजा, त्याचबरोबर आपलं जे घट्ट रो अफजाचं दूध होतं ते पुन्हा आपण सेम तसाच थर लावणार आहोत. सब्जा, त्याचबरोबर शेव, रो अफजा आणि वरून व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम, थोडेसे काजू बदाम ह्याचे काप, त्याचबरोबर टुटी फ्रुटी. उन्हाळा म्हणलं की काहीतरी थंड हवंच. मग घरच्या घरी ही फालुद्याची शेव करून स्वस्तात मस्त तुम्ही सुद्धा नक्की फालुदा करून बघा.